अरे बाबा ने एक पायवर फोन लावून दे जर लागत असेल तर ठीक नाही तर मग जाऊ दे तिकडे. आता ते मारत्या जाणे आणि त्याचं ते काम जाणे. आता काय करावं आपण? त्या लक्ष्मणले फोन उचलायलाच टाइम नाही तर काय करा. धाब्यावर चालला असन रस्त्यानं असन गाडीवरती. आता पाय एक आता शेवटचा लावून शेवटचा पर्याय लागला रे. देवदास लागला म्हणलं. हो लागला ना. खरं दिसून नाही राहिलं नाही का? हो लक्ष्मणला फोन नाही उचलायला कायच करा. बहुतेक योग आले मारती आज 100% मारती आज. मार खाते म्हणजे खाते. काय उचलून नाही राहिलं ना? हो कसं करा म्हटलं ना जाऊ दे ना. बेला तर जाऊ दे 2-3. हो पाहू ना काय होते तर. लक्ष्मण तू मी काय म्हणलं आपलं शांतराम भाऊ संग बोला बरं. हे घे बोला म्हणलं बोला बोला. ते इथं काय आता नवीन आज काय सांगते. हा बोला काय म्हणता. आता झालं मला धाब्यावर काही कामं नको सांगू आता नसतीचे. आता कोणते कामं सांगते त्या दिवशी फक्त तुला ते डबा आणा सांगत होता. बाकी तर काहीच नव्हतं. मग दुसरं कोणतं कामं सांगते तुले. मी आता झालं धाब्यावर. हे बा चाबी गिबे द्यायचे मला. बाकीचे काम आहेत सांगा काय अर्जंट आहे का काही. ते कसं आहे जराशी एक नवीन आपत आली अजून. हो म्हणून म्हणलं कसं जरासं काम होतं पाहतो या संग. आता कोणाच्या आपत कोण आली आपत आता कोणा दिवस भरले. मारुतराव म्हणलं शिल्लकचीच कामं करून राहिले. त्याला म्हणलं जाऊ नका तरी गेलेच ते. आपलं हे नाही का चिमणराव आणि ते बडभाऊ हो त्याला धमकी दिली का गुंड्यानं. हो तर हे म्हणे मीच जातो म्हणे त्याले सर्क करायले. मला नको जाऊ राजे आम्ही येतो सांगत. तर ते ऐकेच नाही. मग शेवटी गेलंच ते. हो गाडी घेऊन गेलो वाटते ते. आता घरी गेलो असेल ते आतापर्यंत. तर म्हणलं ते कसं आहे जरा फिल्डिंग आहे ते आलूपोंग्याला माहीत. हो तुमचा आलूपोंग आहे का नाही. त्याला सांगा तुम्ही त्याच्या लक्षात येईल ते गोष्ट. काही म्हणावा ते कोणता हॉटेल का काय तरी नाव आहे म्हणा त्याचं. खरूज हॉटेल खजूर हॉटेल. तर त्याच्याबद्दलची बातमी आहे म्हणा. जरासं त्या संग बोलायचं आहे तर त्याला फोन देतो. म्हणजे तू तिकडे कारनामे कर आम्ही बघतो इकडे. हो चाललं मारत्या डुबऱ्या काही गरज आहे का तिला अगो पण. अरे मी म्हणतो त्या मारत्या काय जातच काम आपलं. हाईट किती कामं कोणते कोण राहिला ते काही गरज त्याला काही जायची. कोणी सांगितलं त्याला तिकडे जायचं. हो हौसलं आहे ना मारत्याले. कुठे काही असलं की पुढेच करतील ते. एखाद्या व्यक्ती झपका बसला म्हणजे मग समजून त्याला वाटते काय गंमतच आहे का हे. हो ते आता आलू पोंग्याला कसं टरबुजाच्या प्रकरणात पाठवलं होतं म्हणजे भाण्या सांगून राहिला. म्हणून ते भिवून पळाला होता. याला वाटते की याला धाकानं पळाला का बाबा असा त्याचा गैरसमज झाला मारतीचा. म्हणून मारती म्हणे मला लय लट्टा होते म्हणे. मी गेलं की ते पैतेच म्हणे. म्हणून या हिशोबाने ते गेला आहे तिथं. आता हे मार खाते का याचं काय होते. हॉस्पिटलमध्ये जमा होते काय सांगा. आता आपण काय करावं ते. मी काही हॉटेलला पाहायला नाही. काहीतरी खजूर हॉटेलाचं प्रकरण आहे वाटते नाही का. हो ते आपण त्याला पिटवून लावलं होतं मागं एक खेप ते टरबुजाच्या प्रकरणात. हो तेच गोष्टी चालू वाटते नाही का. हो काय ऐका पहिले. हो मग पाहते ते काय करावं होतं. ते सोयमुळे होऊ द्या लागते मारते नाही का. हो ना 2 बॅगा दिल्या मला गाडीत घेतलं ना त्याला. कारण फालतू खराबली मग माई नाही याची नाही सोयमुळेच होऊ द्या लागते. कुठे मुजरेच करते मारते. अरे मी काय म्हणतो शांत भाऊ त्याला काय वाटते कुठे आपल्या मुजऱ्या केला चालत असते का. गावात चालते. गावात कोणाला वाटते जाऊ द्या बा सोडून देते आपण. पण इकडे आता याला समजा मग काय असते नसतीचे काम. आता या आलूपोंग्याला पाठवा म्हणता तुम्ही. पण आलूपोंगे असला तर पाहिजे नाही तर. ते धाब्यावर नाही आहे. हो 2-3 दिवस झाले बिमार आहे. दवाखान्यात भरती आहे ते. सलाई नाही दिले बोलता राजा लक्ष्मणराव. आलूपोंगा नाही आहे का तिथं. 2-3 दिवसाची गोष्ट झाली. दवाखान्यात आहे ते अजून आलेलंच नाही ते. हो सुट्टी व्हायची आहे अजून. आम्ही नाही का आली आपण. आता आम्ही त्याच्या भरोश्यावर होतो. मी आला याला पाठवलं की कसं पिटवून लावलं असतं त्याला. मारती वाचला असता. पण आता काय ते आता कसं काय करावं मग. जाऊ दे त्याचं ते पाहिजे आता काय त्याला काही इलाज आता. शेवटी आपल्याला निस्तारा लागत असते त्याचं काय. शेवटी पाहू मग काय होते. जाऊ दे त्याला करू द्या काय. सोयमुळे झाली पाहिजे ना. त्याला समजले पाहिजे ना आपली काय आहे कुठं काय तर. आम्ही त्याला रोखायचा प्रयत्न केला पण त्यानं काय ऐकलं नाही ना. आता एक तर मी म्हटलं आलूपोंगे आहे म्हणे भानू म्हणे जमते म्हणे. पण आता ती हुकलं काम. आता पाहा लागेल तिसरा पर्याय काहीतरी. हो ठीक आहे मग ठेवतो मग. ठेवा हो ठीक आहे ठेवा मग ठेवा. लक्षावर काय आहे गडबड ते. काय म्हणते ते खजूर हॉटेल का काहीतरी विषय काढला तुम्ही. हो आता तुला तेच सांगून राहिलो. खरं तू नसतीचे काम काय करतो म्हणलं ते. काय टरबुजाच्या प्रकरणात कुठे गेला तू मला सांगितलं नाही. काय ते पिटवून लावलं म्हणजे खजूर हॉटेल नसन तसं सांगून राहिलं मला. आता मला माहित पडलं काय तू गलमते नाही का. हो त्याचे साडू ते म्हणे मग जाय म्हणे. तेवढं ते अडचणीत आहे म्हणे. फक्त भारतरावचा माणूस आहे असं म्हणायचं म्हणे. आणि बाकी काही करायचं नाही म्हणे. म्हणून मी तिथे गेलो. मग ते पुढचा माणूस म्हणे पाहून म्हणे मग कोण होय हॉटेल असा करत पाहून गेला ते. हो तेच होता म्हणते. काम करता का. मी नसल्यावर तुम्ही कधी नसते उचापतीची काम करता. एका दिवशी धाबा उडून तीन कोणी तर बसा लागेल. कोणाशी पंगा नको घेत जाऊ तुम्ही. हॉटेलला कसं आहे काय आपल्याला माहिती आहे का ते. मला फालतू त्याची लॉबी कुठं काय काय आता मी तुला गॅसले पैसे देतो. मुकड्या सरकारचा एजन्सीवर घेऊन येते. जाऊ नको तिकडे कुठे फालतू नसते भानगडीत पडत नको तू. आपण काय भानगडीत पडतो. आपल्याला काय घेते राहू द्यायचं. द्या गॅसले पैसे द्या निघ तुम्ही. आता देवते झाले का नाही मोठी खुशी. हो आता हे आलूपोंग्या नाही म्हणते. मग आता तिथं पाठवा तर कोणाला पाठवा. याला जर आपण थांब म्हणलं तर हे कोणाच्या बाबाचे ऐकत नाही. मग आता करायचं काय सांग बा तू. बाबा तुम्ही सांगसान तसं नाही तर मी निघतो. मग आता काय इलाज काय माय आता. हो आता आपण त्याला म्हणलं येतो ते ऐकून नाही राहत. आता तुम्ही सांगा आता काय मार्ग आहे दुसरा. आता काहीतरी मार्ग काढाच लागते नाही का. म्हणजे मारतीला कोणती हालती तिथं जाऊ द्यायचं नाही समजा बडभाऊच्या घरी नाही का. त्याला रोखणं आहे आपल्याला. आता त्याला तर रोखणारा कोणी नाही. आता सध्या तर गावात तर कोण नाही आपल्या किंवा आसपासही नाही. हाय राजा. हो एक आहे. हो एक व्यक्ती अशी आहे की त्याला रोखू शकते. बाकी तर कोण नाही रोखू शकत. ती व्यक्ती होय बा आता ती. ते रोखू शकते. मला तर नाही वाटत बा कोण रोखन म्हणून. मारतीच्या घरची लक्ष्मी राणीबाई. राणीबाईच रोखू शकते त्याला. बाकी कोणीही रोखू शकत नाही. त्याची मोरकी तिच्याच जोड आहे. बाकीचे कोणाच जोड नाही. त्याचे कासरे आवराले तेच आहे. तर मी आता फोन लावतो त्याला बरोबर सांगतो असं साहेब तुमचं भवितव्य अंधारात आहे. काय करा ते पाहता तुम्ही.
बरोबर आहे. आता माझ्यासारखा जर यसनीला आवरल्या जाते तर मारती कोणती चीज आहे नाही का? हो करा मग बा. हो याच्या कानातनी वारं गेलं म्हणा, कुकडे पोहून राहिलं म्हणा. हो लावा फोन लावा राणीबाईले. हॅलो, कोण बोलत आहे? कोण आहे? हॅलो मी काय म्हणलं राणीबाई, मी रामपूरहून बोलत आहे. शांतारामची घनगणी घनगणी आहे. तुमचे बाबा आहेत का घरी? हो थोडंसं 2 मिनिटं बोलायचं होतं. नाही नाही, बाबा कुठं बाहेर गेलेले आहे. काय काय काम होतं? बाहेर गेले का? बरं बरं. हे बा मी काय म्हणतो राणीबाई, आता तुम्हीच ऐकून घ्या काय आहे तर तुमच्या घरचे बुवा आहेत ना, हो मारुतरावजी, हो तर याच्यावर थोडंसं संकट आलेलं आहे. हो त्याने कसं हातानं ओढून घेतलं तर तुम्ही त्याला वाचू शकता. हो कारण की आमचं काही ते ऐकून नाही राहिले. त्यामुळे आता तुम्ही कसं काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतो ते. काय करा, हे एक एकच कामं करतात. काय झालं आता त्यांना? काय काय म्हणजे काय उचापत केली अजून? कसं आहे त्याची जवळ नाहीत का चुलत बाळभाऊ, तर ते त्याला धमकी आली म्हणते. तर त्याचा फोन आला मले. तर मारुतरावनं ऐकलं ते की बा असं आहे बा आपल्या जवळला धमकी बसली. तर म्हणून ते एका गुंड्याला मारासाठी गेलेलं आहे इथून. हो ते गुंडा जरा लय खतरनाक आहे. हो ते कसे आहे 10-20 लोक, हे एकटा. हे गेला हिंमत लावून समजा की बा जवळला वाचवासाठी. पण कसं आहे विशेष कसं आहे सगळे राहते जागेवर आणि आपलंच काम निघायचं आहे. म्हणून म्हणलं आम्ही त्याला रोखायचा प्रयत्न केला पण ते काही थांबले नाही. तर तुम्ही त्याला फोन करा, कोणते कारण बहाणा करा आणि तुम्ही तिकडे बोलवून घ्या. नाही तर ते चालले म्हणजे चालले. आता काही गरज आहे का त्यांना जायची? बघा आता असे कामं करतात ते, म्हणून मला काय खूप भीती वाटते. बरं बरं, मी लावते त्यांना फोन, बघते काय म्हणतात तर. तेच म्हटलं बा 1-2 असले तर कसं मारुतराव निपटते होते. पण ते 10-20 लोक म्हटल्यावर काय होईल का मग सांगा बा तुम्ही. चक्रव्यूहात अटकल्यासारखे आहेत ते, तुम्हालाच वाचवा लागते त्याइले. लवकर फोन करा. काही काळजी करू नका, मी बरोबर करते काय करायचं ते. ठीक आहे मग, ठीक आहे. राणीचा फोन आहे. बोल राणी, काय म्हणता? हो, कुठं आहे म्हटलं तुम्ही? सध्या कुठं आहे? आता काय सांगा, आपण जर म्हणलं गुंड्याला मारायला चाललो तर नाही का आपण बरोबर मला जाऊ देणार नाही ते नाही का. हो शेवटी आता मलाच काहीतरी मार्ग कळाला. अरे मी कसं राणी आपलं ट्रॅक्टरचं काम करायसाठी आलो होतो. थोडंसं कसं काम निघालं. इकडे आलो तुम्ही काहून काय म्हणतं? हो खूपच म्हटलं, खूप अडचण निर्माण झाली. आता बाबाच्या बीपीच्या गोळ्या संपल्या. इथं दारव्याला काही मिळालं नाही. तर म्हटलं यवतमाळला जायचं आहे. आता कसं काय करा आम्ही काही समजून नाही राहिलं. म्हणून म्हटलं वेळ असेल तर या ना तुम्ही. सेंद्रीला या, तिथून मग कसं गोळ्या वगैरे घेऊन या, पैसे घेऊन जा. तर काय करा. अरे बाबा म्हणलं काय काय म्हणजे गोळ्या संपल्या का? अरे बाबा संपायच्या आधी कमीत कमी आणायला नाही पाहिजे का? 10-12 असल्या की एक खिशात असली पाहिजे. घरी दारी जागजागी गोळ्या ठेवायला पाहिजे त्यानं. असं कसं काय करून राहिले ते? आजच्या स्फूर्ती राहिली त्यांची. हो ना, आता जर का गोळी संपली ना तर पंचायत संध्याकाळसाठी गोळीच नाही. म्हणून म्हटलं तेवढं काम करा ना आता. तुम्ही घरी या, आपण कसं चहा वगैरे घ्या आणि मग जा तुम्ही. नाही का आली आपत आता कायच करा. आता मला किती पंचायत झाली. इकडे मला जायचं होतं ना या हॉटेलाचं काम कर. अरे पण माझं काय आता कसं करू? माझं नाही जमणार ना. काय तुम्ही बोलता? त्या निर्जीव ट्रॅक्टरची तुम्हाला दया आहे आणि आमच्या जिवंत माणसाची तुम्हाला किव नाही नाही. माझ्या बाबासाठी तुम्ही एवढे नाही करू शकत? सासरे आहेत ना तुमचे. या म्हटलं कोणत्या हालतीत यवतमाळून गोळ्या आणूनच द्या. हो, कारण की इथं भेटूनच नाही राहिल्या. बघितलं ना, खूप परेशान आहे आई सुद्धा. तर आता मोठं कठीण काम झालं. जवळ बॉल फोन करायला लागन 4 वाजेपर्यंत पोहोचतो बा मी नाही का. आता 4 वाजणंच आहे मला यवतमाळ जाणं येणं. बरोबर नाही पण काम तर काढतो हॉटेलाचं. बरं ठीक आहे मी येऊन राहिलो. बस गाडी काढली आलोच मी. काही काळजी करू नको तू, येऊन राहिलो मी. हाय मारुतराव आहे ना, तोपर्यंत काही चिंता करायची नाही. आलोच मी. मामाजीला म्हणा काळजी करू नका, आलेले आहेत म्हणा, येऊन राहिले म्हणा. जमलं बाबा आता, नाही तर बस गेले होते आज. बरं बरं या मग, या लवकर या घरी. मला मेवण्याचा फोन. हो बिजा तडतड यायला का मारुतराव? हॅलो, आला का रे मारुती? आला का? कुठून आहे? काय राजा जवळ बापू, काय योग खराब आहे तुमचे. काय दिवस निघाला राजा. पहा मी इतक्या तडफडीने निघालो. मी तिथं डवरे सोडून दिले आणि आता फोन आला राणीचा. बीपीच्या गोळ्या सरल्या म्हणे बाबाच्या. यवतमाळ जाणं आहे अर्जंट. हो तर तुम्ही काही काळजी करू नका तशी. मी गेलो की आलो समजा. हो 1-2 घंटे समजा एक्स्ट्रा लागेल आपल्याला. तर त्यांना टाईम कितीचा दिलेला आहे तुम्हाला? टाईम कितीचा दिला म्हणलं? हो, तिसरा पाय काढला तुमच्या मेवनांना 100%. हो, चॅट देऊन आला ते. ओळखतो ना मी त्याला. बरोबर आहे. बाण आहे त्याचा काहीतरी. हो तिकडे चालला ते बरोबर चान्स पाहिजे. हॅलो अभ्याला का मारते तू? मला नको सांगून तू कोणते ढंगडे आहे काय करतो तू सगळं समजते ना मला. अशा टाइम दिला का असं सुचते तुले? माणूस इकडे मारायला आला काय बंदूक लावून आहे आम्हाला आणि तिकडे चालला म्हणतो तू. काय शोभते का म्हणलं तुला ते? शोभते का म्हणलं? चालला तिकडे त्या सेंद्रीला चालला. त्या बीपीच्या गोळीची काळजी आहे तुले? जवायची काळजी आहे का नाही मला काही? आम्ही गेलो चालते का म्हणलं? काही बहिणीची काळजी? हो ना तुमची काळजी आहे ना, आपल्याला कसं मामाजीची काळजी आहे ना. त्याच्या गोळ्या संपलेल्या आहेत. एकच गोळी बाकी आहे म्हणते, भेटून नाही राहिल्या. मग कसं फालतू गोळीशिवाय काम नाही होत ना द्यायचं. अरे मारते बा हातापासून बैल पाहिजे झाला तू. मग काढले का बा? सासऱ्यासाठी का गोळ्या आणायला जातले का? बापासाठी आणलं का रे? काही आणलं का म्हणलं जिंदगीत नाही? त्या बुडाला काय मेडिकलला तुम्ही 1-5 रुपयाची गोळी आणते खाते. तिकडे सासरे जरा लिहत मारले चालला. मला सांगू नको तू, शिकू नको म्हणलं. बा नी रे बा नाही तू चाटा मारून राहिला तू. फटारली तू काऊन किती हॉटेलला तू म्हणलं लट्टावली म्हणलं. फक्त गोष्टी सुद्धा राहिल्या का? बोलाचीच बोट आहे तू, बाकी काही नाही.
असंच आहे तुमचं. आता काय आता तुमच्यासाठी करतो आणि त्याच्यासाठी करतो. विषय कसा आहे, त्याच्या घरी कोणी नाही ना आणाले. आता माझ्याशिवाय पर्याय आहे का त्याले, म्हणून त्यानं मोठ्या आशेनं फोन केला. आणि तुम्ही म्हणता करायचं असं आहे तसं आहे, सासऱ्याचा बैल बांध्या हिंदी काही आपलं येतो म्हणलं मी तुम्हाला. त्यानं टाईम सांगा मला कितीचा दिला ते. येतच नाही ना तू, मला माहिती आहे ना तुझ्या काय नाटकात तिथे पाहुणचार कर, मस्त खाऊन घेऊन ये. काय गोबऱ्या वानायला का तुला अक्कल आहे का काही? आमच्या इकडे जीव चालले म्हणलं, 11 वाजता टच होऊन राहिला ते. आणा म्हणे किती आहे तुमच्या डॉनचे माणसं. आता इथं काय दाखवू मी, तिथं बावल्या दाखवू का म्हणलं. ही लगा दाता काढून राहिला असं तू आता तिथं, मला माहिती आहे काय तुझं. काय राजा तुम्ही म्हणलं नाव सांगितलं का त्याला? मारुती दादा येऊन राहिला म्हणून त्याला टच केलं का तसं? कुठं नाव सांगता राजा, कचरा करून घेणं फालतू. मी म्हणलं बघायला झाकली मुठ सवाला काही राहू द्या. तू जर दिसला तर मग काय होईल मला माहित नाही का. मी म्हणलं धाका धाकानं पण आपण काय झालं का ऐकायलाच तयार नाही. नाव काही सांगितलं नाही म्या. ते म्हणे 11 येतो म्हणे मी. तर तेच तर गलती केली तुम्ही. मारुतराव सांगायचं असताना मारुती दादा येऊन राहिला म्हणलं असतं तर त्यानं वेळच नसता दिला याचा. मग तिकडे रफादफा झाला असता ते. हेच राजा नाही ना, तसं नसते ना. नाव सांगून बोंबाबोंब करायची मग याचा पता नाही. जाऊ दे. किती येतं तू, किती येऊ शकते म्हणजे 4च्या अंदर येऊ शकतं का म्हणजे तिथं आम्हाला पोहोचून द्यासाठी तरी? बिलकुल ना. 2:30 वाजता हजर आम्ही. लयच 2:30 वाजून मला. 2:30 वाजेपर्यंत त्याला कसं बी आपलं तिथंच राहा, तुम्ही घरातल्या घरातच राहा, बाहेर निघू नका. आणि मी तिथं घ्यायला येतो तुम्हाला बरोबर. हो बिलकुल. तिथं मी आल्याबरोबर दिसणार नाही ते. नाही तर फोन करून त्याला सांगून द्या हो मारुती दादा येऊन राहिले म्हणून. हो येणार नाही ती. त्याला काहीच करत नाही मी. फोन नाही काही नाही घरातल्या घरात राहतो बा. हो ते 11 वाजता आल्यानंतर 2:30 वाजे लोक कसं काढतो. तू लवकर ये. हो तो सांगस मग आम्हाला ते हायस्कूलात पोहोचून दे. तिथे 4 वाजे लोक पोट्टे बाट्टी येणार आहे येते इंटरव्ह्यूले. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही ना. येतो मी बरोबर 2:30 लेटच. हो काही वांधा नाही. ठीक आहे काही येत नाही. 2:30 पडिसले आता. हो काही ते दुसराच मार्ग पाहा लागतात. हो ठीक आहे हो ये मग ये. हो ये 5ल्या बाहेर केला कधी केला खाळला 3रा पामी येऊन ना. हो तिकडे सनसन येऊन राहिला तर त्याला येऊ दिलं नाही आलं नाही. आता काय करा सांगा, आता काय करता? आता मी काय म्हणत होतो, आपल्या साडभावाला करू का फोन? हो म्हणजे कसं आपले मामा लुटे राहत. हो त्याचं कसं म्हणजे टेन्शनचं कामच नाही. हो एक घर 2 तुकडेच आहे. मारू का फोन? बाबा राजा सांगा आता. काकीतकडे गावाला वडचा मारला राजा आपण. एवढा आपल्या जवळ म्हणलं खतरनाक माणूस असल्यावर आपण काय जिकडे तिकडे पाहून राहिलो. लावा ना बा, लावा त्याला फोन लावा म्हणा, या म्हणा इकडे. जीव चालला म्हणा आमचा. मला वाटलं बरं राहू द्या, पण आता कसं आपल्याला दुसरं पत्तच नाही टाकायला. काय करते आत्ता लावतो फोन द्यायला मी. हो काय सांगतो मी असं आहे बा. द्या फोन करून द्या लवकर आणि या म्हणा सटकन. आपल्या घराचा पत्ता सांगून द्या, माहितच आहे द्यायले. हो त्याने सामान आणून टाकलं त्या दिवशी तुमच्या खोलीतनी. करा फोन. चमत्कारच म्हण लागन न येले. हो समजा गेलेली केस समजा डबल उठून उभी राहते बसते म्हणजे कसं काय. तुम्ही डिक्लेअर केलं तर ते गेली बा. हो तरी ते जिवंत झाला. आणि आता त्याला माय ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे यवतमाळले घेऊन गेले. आणि आता मी किती पेचात पडलो. माझोड दिली त्यानं चाबी या स्वर्ग रथायची. काय करावं मी आता. हे घेऊन कुठं मिरवा म्या. जाऊ द्या ना, कोणाचं चांगलं होत असेल तर होऊ द्या ना. आता तुमची गाडी ओमनी योगायोगी तर आली. बरं झालं ते सापडली नाही तर आता अजून ते ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर जागेवर नव्हता. आता तुमचे भाचे होते म्हणून जमला चालते. हो तर आता हे स्वर्गरथावाला जे आहे का नाही, हो याचं जे आहे का नाही ते कोणतं ठिकाण आहे. हो तिथं जाऊन पोहोचून द्या. आणि ते काय आहे ते त्याला सांगून द्या. हे चाबी देऊन द्या. आता तसंच करावं लागन. हे घरी नाही मोठं कठीण काम आहे. गाडी नाही का बरोबर पाहा लागन. तिथंच नेऊन द्या लागन बा. आणि बसायला वाट पाहत. हॅलो. काय म्हणते म्हणा साळभाऊ? बोला चिमणराव बोला. हो बा काय म्हणता? कुठं आहे हो साडभाऊ? कुठं आहे तुम्ही? सध्या कुठं म्हणलं नेमकं? तसं हॉस्पिटलमध्ये आलो होतो. ओमनी गाडी घेऊन आलो पेशंट घेऊन. इथं नवीनच प्रकरण झालं एक. होय डेड बॉडी जिवंत झाली डबल. हो त्याचं प्रमाणपत्र बरं झालं. सही व्हायची होती तेवढ्यातनी उठून बसला ती. हो तर आता आपल्या ओमनीनं हे स्वर्ग रथावाला गाडी घेऊन गेला तिकडे दवाखान्यात यवतमाळले. आणि त्याच्या रथाची चाबी दिली महापैसे. आता मला ती नेऊन द्या लागते. बाबा घर आहे मग तर. मी काय म्हणतो हे बा, तुम्ही नंतर जा. ते रथ आहे का नाही ते आपल्याच घराकडे घेऊन या तुम्ही. हो इथे या पण आम्हाला वाचवा तुम्ही. नाही तर हे हॉटेल आम्हाला मारते. काऊन की एकच झालं आम्ही ते तुमची वाचले ना आपली बातमी. तुम्हाला सांगितलं होतं माहिती न्यूजपेपरचं. हो तुम्ही सांगे बा ते काय इंटरव्ह्यू आहे म्हणे अजून. ते काय झालं तुमचं प्रकरण काही सांगितलं नाही पुढचं मग. तेच म्हणलं अर्थ आला त्याच्यात. हो ते हॉटेल काय मनामनात करून राहिला. आणि आम्ही आता बाळभून मी आता आम्ही घरीच आहोत सध्या बसलेले. कोणी काही मदत करून नाही राहिलं. ते हॉटेल 11 वाजता येऊन राहिला आम्हाला मारतो म्हणे. तर म्हणून म्हणलं बा हो इंटरव्ह्यू झाला पाहिजे. 4 वाजता इंटरव्ह्यू आहे. तर म्हणलं तुम्ही आले कसं काम होऊन जाते. असं आहे का ते? बरं येतो ना मग. मी काय रिकामाच हा एरिया आता. हो भाचे आता येईपर्यंत आपलं काय काम आहे. हो स्वर्ग रथ आहे आपल्यापाशी. येऊ का मग तिथं घेऊन तुमच्या घरापाशी? बरं आलोच मी. हो सांगून देते हॉटेलले थांब म्हणा तू आता येऊन राहिला म्हणा तुझ्या बाप. ठीक आहे ठेवा फोन. आलोच मी. बरोबर झालं का म्हणून. या मग लवकर या. इथे जे आपण ते सामान उतरवलं होतं का नाही तिथेच लावा. नाही तर आजूबाजूला जिथे जागा सापडत तिथे लावा. हो या ते. हो येऊन राहिला 11 येतो म्हणे ते. अजून टाईम आहे म्हणा. हो या लवकर. येतो मी सांगतो ते कोणता हॉटेल हवे का तुटेले हवे तर येतो मी. गडबड करू नका तुम्ही फक्त. मी येईपर्यंत. हो आलोच मी.
वाटते खायचं सोय का हे लक्ष्मणरावले काय पूर देते का रे हे काकडी हे ते सलाद देते हेच खाते वाटते. अरे काय निरा काय खायचंच कामं करता का हो? आले आत्ता तर भाजीपाला आणला रे खायला सुरू केलं. टमाटे महागाचे कमी खा ते महाग आहे टमाटे. ओके रान हो तुम्ही खा ना आम्हाला खाऊ द्या. तुमचं काय पोट दुखून राहिलं काय गडबड आहे? ते गॅस आणा म्हणलं पहिले भरू. आता एकच गॅस राहिला थोडंसं ते 2 गॅस काढून ठेवलेले बाहेर लवकर घेऊन या. हो ना मग त्याच्याचसाठी आलो होतो. पण ते कसं म्हणलं तुमच्या साडवाची बातमी ऐकल्या का तुम्ही? ते आपला लायरा साडू आहे तुमचा डुबराचा ते त्याचं काय झालं माहिती आहे का म्हणलं काही? तर ते अवगुणी आहे काय केलं त्यांना आता काय झालं काय आलं त्याचा फोन आला काही? ते हॉटेलला नाही का तुम्ही मला पाठवलं होतं का एक खेप मागं त्याने वाचवलं होतं आपण मारुतरावने. तर त्याच्याशी अजून हे पंख घेऊन राहिलं. मारुतराव येऊ राहिले म्हणते त्याला माराले. ते बाळू भाऊचे इथं ते काहीतरी आहे म्हणते मग त्याचे चंगड. बाबा असं आहे का ते? आम्ही तर सांगा आता नाही का आपण. अरे बाबा मग आता कसं काय मग तू जाणं तेवढं मागच्यासारखं करणं तेवढं. पण ते लक्ष्मणराव म्हणते जाऊ नका म्हणते या भानगडीत पडलो का. पण मी काय म्हणलं तर हे सिलेंडर घेऊन जातो म्हणलं मी तिकडे येतो मी तेवढं करून 5 मिनिटाचं काम आहे. वाट टरकते त्याची. जा ना मग हे बा आम्ही घेतो हँडल करून. अर्धा गॅस आहे इकडचा पुरती ते. हो ये तू सध्याची काही गिरेक बी नाही शनिवार आहे काही गडबड नाही जास्त आता. हो जाय तू फटकन त्याचं मिटून ये काय प्रकरण. बरोबर ठीक आहे ना मग येतो मी निपटून ते. फक्त सांगू नका यायला नाही तर लक्ष्मणराव चिडते बरं. ठीक आहे मग येतो मग मी ते गॅस काढून ठेवले ना. चला येतो मग मी ते गॅस घेऊनच जातो मी त्या. त्याला माहीत आहे ते मी कसा येत असतो तर. ठीक आहे मग. क्या बापू जम गया बजट अपना? कितना 10,000 में जम गया तुम्हारा? न्यूज़पेपर वाले का निपट गया क्या? नहीं ना साले, क्या बताए तेरे को, बहुत ही लफड़े का काम रहता है ये, तेरे को मालूम नहीं बाबा। तेरा वो कैसा अपना बस स्टैंड का इलाका अच्छा है। बस इधर उधर घूमने का अपना 200-400-500 रुपये कमाए घर को चले आए। हमारे इसमें बहुत है झमेले। फिर क्या तो अभी ये मैंने न्यूज़पेपर वाले को धमकी दी ना तो उसने दूसरे को दे दी मेरी केस। उसने उसका कौन सा तो भी डॉन बुलाया अभी, इसलिए मैं टेंशन में आ गया। अब कौन सा डॉन आ रहा है? कौन सा आ गया? क्या नाम है उसका? नाम नहीं बता रहे ना, वो नाम नहीं बता रहे, इसलिए तो मेरे को जरा सा कंफ्यूजन है। नहीं तो अपने तो सब मालूम है अपने को कौन कौन से डॉन है अपने तो। तेरे को भी मालूम है, मेरे को भी मालूम है। लेकिन इसने कौन सा बोला ये मेरे को समझ में नहीं आ रहा ना। इसलिए मैं जरा विचार कर रहा था कि कौन होगा वो। तुमने पूछना था ना उनको कौन सा है करके। आ जाना बोलना सामने है, बताने की उसने। वो इस तो झमेला हो गया ना। 11 बजे जा रहा मैंने बोला उसको, दे दिया उसको धमकी वैसे कि 11 बजे आ जा, तू कितने आदमी है लेके तो क्या मालूम आता के तो क्या मालूम, नहीं तो अपना काम निकल जाएगा। बाबा नहीं तो बस अपने काम निकल जाएगा बापू। नहीं, मैं क्या करता, मंगू तू क्या कर, अपना वो खजूर है कि नहीं, खजूर बेचने को तू वो कॉलोनी में जा। मैं बताता तेरे को कहाँ पे जाने का है, और जो उसका घर वहाँ आता पता मैं तेरे को बताता, वहाँ पे खजूर लेके जा। 10-10:30 बजे कौन आ गया क्या आ गया सब देख के आ जा। बाद में मैं एंट्री मार देता। और नहीं तो कैसा मेरा काम निकलेगा साला फालतू, हड्डी पतली निकाल देंगे तो मेरे को हॉस्पिटल में जाना पड़ेगा। जरा से कैसे बात बहुत कर रहे थे लेकिन उसकी हिम्मत बहुत बढ़ गई थी। अच्छा मेरे को तो लग रहा है डॉन बड़ा है वो। नहीं बाबा तुम्हारी हड्डी टूटी, मेरे बहन को करना पड़ता सब। तुम टेंशन मत लो बापू, मैं देख के आता बराबर पोजीशन। बाद में तुम आ जाना, तुम घर को रहो खाना वाना खाओ, तब तक मैं वहाँ का सब मालूमात लेके बिल्कुल फोन कर देता। ठीक है फिर जा तू, निकाल अपनी गाड़ी निकालो और वो खजूर लेके जा, काला वाला भी और वो दूसरा लाल वाला भी। लेके जा, बेच के आओ। अच्छा ठीक है फिर जाता मैं। ठीक है फिर 11 बजे मुझे फोन करना क्या पोजीशन है तो, बाद में मैं आ जाता। उसको 4 बजे तक जाने देने का नहीं है, इंटरव्यू लेने देने का नहीं है। ठीक है फिर फोन कर देना। काहीच काम होतं तुमचं मग काय करायचं, मी सगळं निपटत होतो, हे सगळं झालं होतं ना. तुमचं काही काम होतं का? कोणी बोलावलं तुम्हाला इथं? भारतीय डॉनचा माणूस आहो मी असं सांगून मी इथं आलेलो बरोबर. त्याची लट्टा होती मग तसं म्हटलं की असं आहे ना ती हॉटेल भेटते ना मला माहीत आहे ती. म्हणून म्हटलं मागचीच दादा स्टोरी असं करून राहिलो तुम्ही. तू आला म्हणतात हे कायले आला तर आला ती गाडी घेऊन आला कायले होईत कायले आला फालतू लोक जमा व्हायचे बसले आपले. मला काय माहित तुमचं काय आहे तर कोणतं मारती डानन कोणतं काय होईतं. मी आता मला बोलावलं मी आलो इथं, तू दिसला मला सिलेंडर घेऊन इथं काय तू येतं असं. जाऊ दे काय 11 वाजता येतो म्हणेन ते असं सांगितलं म्हणते ना. जाऊ दे आता आलो तर कायले मग आता जाऊ दे ना. मी पाहून मी हन तू हे आता जाऊ दे. हो किती वाजले आता, टाईम आहे का अजून? 11 बजे आ रहा बोले भाई। हो ऐसी धमकी दी उसने। हो आज दो ना उसको कहाँ पे है तो कहा आता तो 11 बजे का टाइम दिया उसने। हेलो खजूर वाले, खजूर खजूर खजूर, मीठा खजूर, काला खजूर, लाल खजूर। खजूर वाला खजूर का आदमी है रे बाबा, देखना रे आलूपोंगे बराबर पित्तू है उसका ये। मैं बोलता बराबर वैसा बोलने का। अरे मारती डॉन को चैलेंज दे रहा हो, कौन सा हटेल है का टूटेल है का तू? उठ गया कि नहीं आज गया का नहीं काम से? आज तो उठने वाला है वो। मारती डॉन यदि आ गए ना बस उसका बिल्कुल 11 बजे काम ही होने वाला है। अभी तक आया नहीं वो अपन ने तो कैसा अपना इंतजाम किया अपन नहीं क्या।
और स्वर्गरथ भी लाया, गैस सिलेंडर भी, सब बिल्कुल उधर का भी इंतजाम हो गया, बस सीधा डालने का काम रहेगा अब नहीं क्या? ना वो हटेल गया आज, फिर गया तो किसको धमकी दे रहा हो? चिमन राव को और बाड़ू भाऊ को, जो अपने भारतीय डॉन के नज़दीक के रिश्तेदार है, उसको ये धमकी दे रहा। गया कि नहीं काम से? अब राम नाम सत्य है कि नहीं उसका? बस हो गया उसका आज 5 बजे तक इंतकाल है रे बाबा, कठिन काम है। बाप रे, मारुति डॉन तो बहुत ही बड़ा डॉन दिख रहा नहीं क्या? अरे बाबा, स्वर्ग रथ भी लाया बोलती है, गैस सिलेंडर काय को है ये? क्या मस्तक में डालती है बाबा? अरे बाबा, ये तो कितने खतरनाक है। और कोई कौन कौन आ रहे बाबा? कितने लोग आ रहे बोलते हो? मारुति डॉन कितने भेज रहा? और वो पूरा तापा जाता ना हो। मारुति डॉन अकेले आ देगा, कम से कम 20-25 गाड़ियाँ आते उसके पीछे। फिर मारुति डॉन कौन सी गाड़ी में रहता ये भी पता नहीं चलता। फिर क्या तो 3 कमांडो आए ना उनके, बड़े भाऊ के घर के सामने खड़े हैं ना। बाप रे, 3 कमांडो आ गए वहाँ पे नहीं क्या? अरे बाबा, 20-25 गाड़ियाँ, माहौल और क्या रहता रह जा, कितना मारेंगे वो हटेले को? बस बाबा जान से मारेंगे आज रह जा, कठिन काम है बाबा। मारुति डॉन आए कि नहीं ऐसे ऐसे की लप करती ना। हाँ फिर क्या तो बाबा, और चलो बैठते अब राह देखते उसकी। हाँ फोन करना पड़ता अपने को। फोन लगाओ ना बाबा, पूछो उनको क्या पोजीशन है, तो कब आ रहा हो हटेले, कौन सा है तो। हाँ, पतलून गिली हो गई कि उसकी? हाँ, उसको बोला जल्दी आप फोन करो। हाँ, मारुति अपने जो डॉन है ना, उनका फोन आया था ना मेरे को। हाँ, वो कैसे बहुत परेशान हो गए, अब तापा निकालू क्या नहीं निकालू? हाँ, और मेरे को बोलते ना फिर। हाँ, जल्दी बताओ जल्दी क्या है तो उनका। लावला ना फोन लावला मी, पण ते कसं फोन नाही उचलून राहिला होता। मग काय करावं आता? 11 वाजता बिलकुल टच हा म्हणे मी, पण आता आता पताही नाही त्याचा। 11 वाजून 10 मिनिटं झाले तरी आता फोन लावला तर उचलून नाही राहिला। काय करावं मग आता? सांगा काय? क्या आलतू फालतू है यार, कौन सा है वो ये? कहाँ हटेले फटेले? हाँ, मारुति डॉन कैसे आ रहे हैं, वो निकल रहे फालतू। इतने गाड़ा का पेट्रोल पानी कितना खर्चा हो रहा है वो फालतू का। इतना ज्यादा क्या है तो अभी एक बार फोन लगा के देखो क्या है तो उनका। मैसेज डालो उनको, व्हाट्सएप पे मैसेज डालो। कब आ रहा बोलना हटेले? टूटना है क्या बोलना तेरे को? जल्दी आ बोलना, तेरी हिम्मत हो तो। दे तो चैलेंज उनको लवकर, मारुति हमारे वो जो डॉन है वो निकल रहे बोलना वहाँ से। आजा बोलना कब आता तो। बरं हो ठीक आहे, पाहतो बरं 2-4 खेप लावून पाहतो, मेसेज टाकतो नाही तर मग। ये म्हणतो का कुठे यायचं इथे? बोला 11 येतो म्हणलं का? आता याचा पता नाही, मला फोनही बंद केला का त्यानं? बरोबर ठीक आहे लावतो फोन, लावतो मी, पाल पुशायला द्या। क्या रे? क्या है जरा? अरे खजूर 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 वाले, काला खजूर, मीठा खजूर निकल ऐसे। खजूर चल फट फट आया। हेलो, हाँ बोल मंगो, क्या पोजीशन है? हाँ आओ क्या, निकलू क्या? हाँ धंडा वंडा निकाला मैंने। हाँ निकलू यहाँ से? पया तुम्ही बापू कुठं आहे? हे बा घरून पया कुठे तरी लपा। हे बा मला मारुती डॉन निघाला म्हणते, निघणे शक्य नाही, तुमची वाट पाहू राहिली ते। कितने है वो? आए क्या वहाँ पे? आए क्या? सिर्फ धमकिया दे रहा आने क्या? येऊ नका ना बापू तुम्ही, तुम्हाला काय माहिती इकडं काय झालं काय नाही तर। फक्त पांढरा कपडा आणत राहिला, बाकी सगळं आणलं काही ना। मग ते कोणतं स्वर्गरथ वैकुंठ रथ ते काय ते आलेलं आहे। ते 2-3 वर्ष असे मोठमोठे असे बिलकुल एक पैलवान आलेला आहे ते गॅस घेऊन, आणि एक दुसरा आहे त्या संग एक असा पिवळ्या केसाचा, आणि अजून तिकडे 3 कमांडर त्याच्या घराभोवती फिरून राहिले, आणि 20 गाडी येऊन राहिले म्हणते। तुम्हाला फोन आलता का त्याचा? तुम्हाला फोन लावून राहिले ते। बात कर रहा वो स्वर्गरथ भी लाया उसने यार, काय की वास्ते रे? कोणासाठी म्हणजे तुमच्यासाठी आणला त्याने ते स्वर्गरथ, बिलकुल वरच पोहोचू का काय सांगा बा। ते म्हणे बा त्याच्या गोष्टी ऐकल्या ना, लस खतरनाक आहे म्हणे ते। दिसतही नाही म्हणे कोणत्या गाडीत बसेल असते म्हणून। 21 गाड्या येऊन राहिल्या म्हणते, कोणत्या मनातल्या गाडीत असते ते समजतही नाही म्हणते। और इतना बड़ा मजमा है कि उसका। और वो तो भी तो बोल रहा था वो जो लट्ठे वाला है ना, वो मिला था मेरे को एटीएम के पास वो तरबूज के वक्त, उसने बताया था मेरे को उसका। बराबर है, सही बात है नहीं क्या? तो मैं क्या बोल रहा, मंगू तू निकल के आ जा घर को, मैं कुछ जाता नहीं। हाँ बस निपट गया अपना। उसके वो एडवांस लिया हुआ 5,000 रुपये दूसरे से, वो दे देता वापस मैं। हाँ वो जमता नहीं बोलता मैं। ओके आ जा तू जल्दी वापस। मी निघतो म्हणलं, पण एखादा फोन मारून ते त्याला मला माफ करा म्हणा, मला काही कल्पना नव्हती म्हणा, नाही तर आपण बरं आपल्या घराकडे येईन ते ताफा घेऊन। ना हो ऐसे आदमी से पंगा लेते का बाबा? वो करता, मैं फोन करता हूँ मारुति डॉन से, मैं बात करता हूँ, हो गई अपनी तो। हो ठीक है। राजा योगाले बोला नाही का? हे आता शांतरा म्हणून 3 जण पाठवले, त्याच्यानं मस्त जमलं। आणि तुम्ही तुमच्या साडबाला बोलावलं आणि ते आलो, मग पोंगे आला योगा येत नाही म्हणे, आला अचानक। बाकी माल झाला पण नाही का? ते खजूर त्याचाच माणूस वाटते ते नाही का? ते खजूर इकायला आलता ते त्याचाच माणूस आहे हो हे बा, 100% त्याचाच फोन असला पाहिजे आता। हॅलो, कोण बोल रहा है? कौन है? खजूर हटेले तुम्हारा राजा, इतना नजदीक का आदमी मारुति दादा है करके बताने का भी नहीं। यार हमारे दादा जैसे है ना वो, हमारे आदर्श है ना वो राजा। हाँ तुमने हमसे उनका पंगा लगा दिया था। हाँ पहले बताया हुआ तो हम काय को आती थी झमेले में फालतू का। अरे टेंशन मत लो तुम तुम्हारी एजेंसी क्या कुछ भी शुरू करो, जहाँ वहाँ बेचना है, बस स्टैंड बेचो, कहाँ बेचो, मेरा कुछ तकलीफ नहीं तुमको। हाँ मारुति दादा को सिर्फ एक बार बोल देना, हाँ हटेले का कैसा देखना बोलना, वाह गलती हो गई उनसे।
क्या करते बा, तुमने बहुत ही धमकी दी थी ना, इसलिए हमको कैसा हमारे आदमी को फोन लगाना पड़ा। वो कैसे हमारे बहुत रिश्तेदार है। तो कुछ टेंशन मत लो तुम। जो होगा जान दो, तुम भी छोड़ दो हम भी छोड़ देते। ठीक है ठीक है, मैं वो आ रहे थे अभी, मैं उनको फोन कर देता, आओ मत करके फालतू का तुम्हारे घर को आ जाएंगे। नहीं 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 नहीं, वैसे वो चाय पीने को आएंगे तो वो मेरा तो बहुत ही तकदीर खुल जाएगा। लेकिन कैसा मेरे बारे में जरा गलत मत बतावा। वो गलती हो गई मेरे से, बहुत गलती हो गई। हाँ, लगे तो मैं इंटरव्यू के वहाँ पे आऊँगा, तुमको मदद भी करूँगा। अच्छा ठीक है भैया, कुछ वादा नहीं, उनके आदमी भेज देता मैं रिटर्न। ठीक है, उनको आने नहीं देता मैं। आपका नाम भी बताऊंगा, अच्छा आदमी करके। ठीक है फिर रखो फोन। नमस्ते बाबू, चुकंदर जी, नमस्ते नमस्ते। हटेले हटेले। नमस्ते नमस्ते, आगे क्या हटेले साहब, आगे क्या? आ गया था, कुछ गड़बड़ हुई तो कैसा आपको जरा सपोर्ट करने के लिए मारुति दादा को बोल देना अपना नाम, जरा आए थे बोलना। बता देंगे, टेंशन मत लो तुम। जरा सा कैसा वो बच्चे को बराबर एक को आगे ऊपर भेजो। इंटरव्यू लेना है अभी, शुरू कर देते फिर। हाँ बिल्कुल बिल्कुल, कोई टेन्शन मत लो, तो मैं करता बरोबर। हाँ ले लो, तुम इंटरव्ह्यू ले लो, ठीक आहे, ओके। चला आता इंटरव्ह्यू झाल्यानंतर उद्यापासून आपलं चिमणराव एजन्सी सुरू। उद्यापासून एसटी वर चिमणराव आपले पेपर टाकायचं काम करतील, गावातले पोट्ट पेपर वाटतील। तर चला विषय समाप्त, उद्या नवीन विषय घेऊन येऊ 5 वाजता। चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भेटू उद्या 5 वाजता।